दिव्यांग बांधवों को उनकी आवश्यकता अनुसार साधन वितरित करने नवाथे प्लॉट स्थित किशोर बोरकर द्वारा विधिवत सूचना देकर नाम दर्ज कराने शिविर का आयोजन किया गया, जिसमें सैकड़ों लोगों ने अपनी आवश्यकता अनुसार साधनों के लिए नाम दर्ज कराए। ये बात दिगर है कि कार्यक्रम का समय अखबारों में 10 बजे का लिखा गया और आमंत्रण पत्रिका में 11 बजे का तथा निर्देशित मेहमान दोपहर 12:45 तक न आने पर उनकी गैर हाजिरी में ये कार्यक्रम की शुरुआत की गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। उद्या दिनांक 21 तारखेला 21, 22 आणि 23 असे 3 दिवस दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधने म्हणजे जसं 3 चाकी सायकली, कॅलिपर, श्रवणयंत्र आणि मोटराईज सायकल, इलेक्ट्रिक सायकल आलेली आजकाल, अंध बांधवांसाठी ब्रेल किट, मतिमंदांसाठी शैक्षणिक संच इत्यादी जे उपयुक्त साहित्य दिव्यांग बांधवांना पाहिजे असतात त्याची तपासणी शिबिर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र बडनेरा रोड नवाथे नगर संत गाडगे महाराज विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। मी या निमित्ताने या माध्यमातून अमरावती शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व माझ्या नागरिकांना, माझ्या सर्व सहकाऱ्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, माजी नगरसेवकांना या निमित्ताने मी विनंती करतो की हे 3 दिवस शिबिर इथे चालणार आहे। या शिबिरामध्ये ज्या ज्या दिव्यांगांना उपयुक्त साधने पाहिजे त्याचं उद्या फक्त नोंदणी आहे, म्हणजे उद्या साहित्य मिळणार नाही असा गैरसमज करू नका। साहित्य यानंतर मिळेल, नाहीतर गैरसमज करतील की आम्हाला बोलावलं आणि साहित्य का दिलं नाही। उद्या नोंदणी आहे आणि या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो की सकाळी 11 ते 5 21 तारीख ते 23 तारखेपर्यंत 3 दिवस दिव्यांग बांधवांसाठी नोंदणी शिबिर आयोजित केलं आहे। या शिबिराचं मुख्य संयोजक आमच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर मॅडम आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा, समाज कल्याण विभाग, महानगरपालिका आयुक्त आणि आमचं जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राद्वारे हा शिबिराचं आयोजन केलेलं आहे। पुन्हा विनंती करतो की आपल्या परिचयातील, आपल्या परिसरातील जे दिव्यांग बांधव असतील त्यांना नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्याची माहिती द्यावी। धन्यवाद ही विनंती। किशोर भाऊ, नोंदणीकरिता काय काय कागदपत्र सोबत आणावं लागेल? नोंदणीकरिता त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र, 2 पासपोर्ट फोटो, आधार कार्डची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याची TC असे 6 प्रमाणपत्र त्यांना आणावे लागतील। परंतु 1-2 दाखले जरी नसतील तरी चालेल, ते नंतरही त्यांनी आणून दिले तरी चालेल, किंवा एखादाही दाखला असला तरी चालेल, किंवा काहीही दाखले नसतील तरी चालेल, ते त्यांनी नंतर आणून द्यावे। मात्र निदान नोंदणीकरता आपलं नाव नोंदवण्यासाठी तरी या शिबिरामध्ये यावे। नोंदणीनंतर यामधून छाननी होईल, वैद्यकीय अधिकारी त्याचं स्क्रुटिनी करतील, म्हणजे ते त्यांचं आम्हाला सजेशन घ्यावं लागते की एखाद्या दिव्यांगाला काय पाहिजे असते, त्याला आपण काय दिलं पाहिजे, त्याचे ते रिकमेंडेशन करतील आणि हे सगळं प्रपोजल आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहोत। 1 महिन्याच्या आत, मला जे काही याचा अंदाज माहिती, 1 महिन्याच्या आत हे साहित्य विनाशुल्क दिव्यांग बांधवांना याच ठिकाणी वितरित केल्या जाईल। या निमित्ताने एक अजून सांगतो की कोणत्याही प्रकारचा दूरध्वनी आला, फोन आला तरी 1 रुपयाही कोणाही दिव्यांग बांधवांनी कोणालाही देऊ नये। हे सर्व शाळा आहे ना,